अवंतर चेंडू या ठिकाणी धावसंख्येमध्ये वाढ होताना 11 धावा. दोन्हीही संघ बलाढ्य आहेत या ठिकाणी. पुन्हा एकदा स्वीप आणि हा उत्कृष्ट फिल्डिंग या ठिकाणी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. दीपक चव्हाण बॉस हे क्रिकेट नाही आहे. ओ हिरो बाउन्सर लगा यांनी अडवून या ठिकाणी 1 रन या ठिकाणी आलेला आहे. बॉस तेरा गेम ओव्हर. तरी शेवटी शॉट है. अपनों का भरोसा आप और आपके लिए एक्सिस मॅक्स लाईफ के आणि या ठिकाणी एक देखील रन वरती असेल तर तुम्हाला कंपल्सरी आज 4च मारायचा आहे. 2 रन या ठिकाणी धावून होणार नाहीत. पुन्हा एकदा आणि हा उत्कृष्ट अशी डॉट या ठिकाणी. उत्कृष्ट गोलंदाजी समीर परब यांच्याकडून. 4 चेंडू आणि 3 धावा. माफ करा 3 धावा. उत्कृष्ट फटका आणि पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी ताहिर भाई यांच्याकडून. यांची फिल्डिंग खूपच चांगली आहे या टीमची. फिल्म वालों को प्रोटेक्शन मिलता है यार. बॉस हे क्रिकेट नहीं है. ओ हिरो बाउन्सर लगा ना. पुन्हा एकदा है ना. स्ट्राईक वरती हनीश शेट्टी या ठिकाणी आलेले आहेत. कॅल्क्युलेटिंग प्लेयर. डोंट वरी मेरे पास फुल शॉट है. अपनों का भरोसा परत एकदा फायर फटका आणि एक्सिस मॅक्स सिंगल धावा. का भरोसा एक्सिस मॅक्स लाइफ इंश्योरेंस. भरोसा तुम हो. शेवटचं चेंडू या ठिकाणी 14 धावा. नो लॉस. उत्कृष्ट इथे अवंतर धाव. नो बॉल या ठिकाणी काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करत होते समीर परब, परंतु हा अवंतर चेंडू त्याने टाकलेला आहे. धावसंख्येमध्ये वाढ. आणि खूप चांगली फिल्डिंग. दीपक चव्हाण पुन्हा एकदा. दीपक चव्हाण हे उत्कृष्ट फिल्डर या ठिकाणी उभे केलेले आहे. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संघासाठी 3रं षटक आणि वैयक्तिक पहिलं. अभिषेक विश्वकर्मा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शेवटच्या वर्षीचे जे MPL होती त्याचे मॅन ऑफ द सिरीज राहिलेले अभिषेक विश्वकर्मा या ठिकाणी संघासाठी पहिलं नाही षटक आणि वैयक्तिक पहिलं, संघासाठी 3रं षटक या ठिकाणी टाकणार आहेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे. लवकरात लवकर चालू करायचा आहे सामना. आपल्याला अजून सामने खेळायचे आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक या ठिकाणी अभिषेक शर्मा. उत्कृष्ट गोलंदाजी. पहिलाच बॉल हा एकही रन नाही देता. चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी. यष्टीरक्षकच्या हातामध्ये 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा 3 बॉल 3 चेंडू निर्धाव या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक चालू आहे या ठिकाणी. याचा लाभ जर घेतला नाही तर मला वाटतं स्कोर हा थांबलेला आहे. 16. 3 चेंडू 16 धावा. फटका आणि
गुड स्टॉप या ठिकाणी परत एकदा ताहिरभाई चोरटी धाव या ठिकाणी काढलेली आहे. 17 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 4 चेंडू 17 धावा या ठिकाणी. अनिश शेट्टी पुन्हा एकदा स्ट्राईकवर. पॉवर प्लेचं षटक आणि हा बोल्ड पुन्हा एकदा स्वीप मारताना बोल्ड या ठिकाणी झालेले आहेत अनिश शेट्टी. उत्कृष्ट असा चेंडू होता हा अभिषेक विश्वकर्मा यांच्याकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. या षटकमध्ये फक्त एकच रन आलेला आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी राहिलेला आहे. संघासाठी खूपच महत्वाचं हे षटक होतं. अभिषेक विश्वकर्मा यांच्याकडून करण्यात आलं ते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. लास्ट इयरचे मॅन ऑफ द सिरीज राहिलेले अभिषेक विश्वकर्मा यांच्या समोर रॉयल मुंबईचे कॅप्टन स्वतः इथे दाखल झालेले आहेत. सुनील चौधरी मैदानामध्ये. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. उत्कृष्ट फटका आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी. उत्कृष्ट अशी फिल्डिंग समीर परब यांच्याकडून. शेवटचं षटक या ठिकाणी संघासाठी कोण टाकणार तर अथर्व शेट्टी यांच्याकडे जबाबदारी. अथर्व शेट्टी शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं. इथे स्कोर हा कुठेतरी थांबलेला आहे. या ठिकाणी सुनील चौधरी आणि दिनेश यांच्यावरती जबाबदारी आहे. रॉयल मुंबई एकही सामना आता हरला नव्हता परंतु इथे कुठेतरी धावांवर यांनी थांबवलेलं आहे. 17 धावांवरती फक्त थांबवलं आहे या शेवटच्या षटकमध्ये. परंतु एकच रन आला. एक गडी बाद. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. टॉप एक स्टेजला टॉप 1 ला आहे, एक टॉप 2 ला आहे. शेवटचं षटक आणि हा स्टंपिंग उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी अथर्व शेट्टी यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यांच्या मागे स्टंपिंग. नवीन फलंदाज दाखल वैभव दौडिया यांना सुरेश रायना या नावाने ओळखलं जातं म्हाडामध्ये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. शेवटचे 5 चेंडू या ठिकाणी रॉयल मुंबईसाठी. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी अवंदर नाही. या ठिकाणी निर्धाव चेंडू.
उत्कृष्ट गोलंदाजी अथर्व शेट्टी यांच्याकडून. शेवटचे 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक. नो बॉल. अंपायरचा डिसिजन या ठिकाणी नो बॉल. नो बॉल हा दिलेला आहे हाताचा. साईडम या ठिकाणी नो आहे. पुन्हा एकदा अवंतर चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ 18. 2 गडी बाद. आणि हा 1 रन. कट मारायचा प्रयत्न होता परंतु बॅटवर काहीचा चांगला लागला नाही. बॅटीची कडा घेता पाठीमागे 1 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कोकण FC कडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी. चेक केलेला आहे या ठिकाणी. दिवसचा प्रयत्न होता वैभव दौडिया यांच्याकडून. शॉट आणि पुन्हा एकदा वैभव दौर्या यांनी कुठेतरी हे जो थांबलेला बांध होता तो फोडलेला आहे. उत्कृष्ट अशी चौकार लगावलेली या ठिकाणी. धावसंख्येमध्ये वाढ 23 धावा या ठिकाणी. शेवटचा चेंडू या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा वैभव दौर्या या ठिकाणी असंच काहीतरी वेगळं करतील. धावसंख्यामध्ये वाढ 23 रन या ठिकाणी. शेवटचा चेंडू. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी घेत. 2 बॉल. ओके, माफ करा. 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. आताचा हा नो बॉल होता. दोन चेंडू शिल्लक. सलग 2 चौकार लगावल्यास निर्धाव चेंडू या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पुल करायचा प्रयत्न परंतु असफल. पुन्हा एकदा इथे लाडका भाऊ योजना आलेली आहे. माधवजी निकम साहेब पुन्हा एकदा स्टेजवरती दाखल. पैशांचा पाऊस हा आता चालू होईल. चौकारवरती स्कीम 100 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी. आणि हा अवंतर चेंडू सर्व थंड पडलेले आता गरम होणार. चौकारवर चौकार लागणार कारण आलेले आहेत माधवजी निकम साहेब. चौकार मारला तर 100 रुपये त्यांच्यासाठी रोख पारितोषिक या ठिकाणी. 3 चौके मारलास. उत्कृष्ट असा फटका आणि गुड फिल्डिंग या ठिकाणी. ओव्हर संपलेली आहे. नारायण शेट्टी साहेब आहे एवढं लक्षात ठेवा आपण. कोकण FC आता बॅटिंगला येत आहे. कृपया आपण पापलेटवाली हे सॉन्ग लावायचं आहे. पापलेटवाले तुषारजी जामसांडेकर लाखोची फॅन परंतु यांना बॅटिंगला नाही पाठवलंय.
लाखोचे फॅन्स आपले थांबले तिकडे. तुषारजी जाम सांडेकर. मी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण या ठिकाणी जेवणाची व्यवस्था उपविभाग प्रमुख सागर तुळसकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. तरी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जेवणासाठी कुठेही जायचं नाहीये. त्याचबरोबर कालची जेवणाची व्यवस्था साईराम कॅटरर्स विजयजी निकम साहेब यांच्या माध्यमातून सर्व प्लेयर्सांना केली होती. आपल्याला देखील खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आजची देखील जेवणाची व्यवस्था ही सागरजी तुळसकर साहेब यांच्या वतीने करण्यात आली आहे. तरी सर्व प्लेयर्सला आणि ओनर्सला विनंती आहे की आपण जेवायला कुठेही जायचं नाहीये. आपली जेवणाची सोय आज संडे असल्यामुळे चिकन बिर्याणी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तरी सर्व प्लेयर्सला विनंती आहे आणि आपल्या कॅप्टन्सला देखील विनंती आहे की आपल्या प्लेयर्सला सांगायचं आहे. आतापासून चालू झालेला आहे लाडकी भाऊ योजना. इकडे लाडका भाऊ योजना या ठिकाणी माधवजी निकम साहेब यांनी आणलेली आहे. प्रत्येक चौकार 100 रुपये या ठिकाणी. पहिले तीन चौकार जे लगवतील त्यांना रोख पारितोषिक लाडका भाऊ योजना. फसवलेला आहे या ठिकाणी सुजित सिंग या ठिकाणी गोलंदाज मार्गवर. उत्कृष्ट असे गोलंदाज, एक्सपिरियन्स. त्याचबरोबर रामकिशन साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद मंडळाच्या वतीने. उत्कृष्ट असा फटका होता परंतु 1 रन. अथर्व शेट्टी या ठिकाणी स्ट्राईकवर आणि फिल्डिंगमध्ये चेंजेस काहीतरी. स्वीप रिव्हर्स स्वीप चांगले मारतात त्यामुळे फिल्डर्स हे चेंज करत आहे. सुनील चौधरी आणि याच्यामध्ये काहीतरी चर्चा. लवकरात लवकर आपण षटक संपवायचं आहे. वेळ आहे या ठिकाणी. उत्कृष्ट असे फलंदाज अथर्व शेट्टी या ठिकाणी स्ट्राईकवर. आणि हा गुड शॉट आणि गुड फिल्डिंग. मोनू विश्वकर्मा या ठिकाणी. उत्कृष्ट फटका आणि चौकार लावलेला आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग सेट केली होती, चांगल्या फिल्डरला या ठिकाणी लावलं होतं परंतु थोडी मिस फिल्डिंग या ठिकाणी हनीश शेट्टी यांच्याकडून. ₹100 मानकरी अथर्व शेट्टी. लाडका भाऊ योजना हा लाभ त्यांना भेटलेला आहे. लाडका भाऊ योजनेचे पहिले मानकरी ठरलेत आत्ताचे अथर्व शेट्टी. स्कीमचे संस्थापक अध्यक्ष माधवजी निकम साहेब. उत्कृष्ट असा फटका आणि सिंगल, चोरटी धाव या ठिकाणी. शेवटचा चेंडू सुजित सिंग. उत्कृष्ट असा चेक केलेला आहे.
बघूया अभिषेक विश्वकर्मा या ठिकाणी काय करतात. फसवलेला या ठिकाणी आणि हा चोरटीला, परंतु एक रन या ठिकाणी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, कमबॅक केला त्याने, चौकार लागला तरी पण फक्त 7 रन या ठिकाणी आलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुजित सिंग यांच्याकडून. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक मोनू विश्वकर्मा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. MPL ची ही एक विशिष्ट गोष्ट आहे की खूप लांब लांब या ठिकाणी आमचे माडाचे रहिवासी या ठिकाणी गेलेत, परंतु MPL साठी लायन किंग वर्सेस साई सदन रॉकर्स यांना आपण स्टेजवरती यायची विनंती करतो. टॉस करून घ्यायचं आहे. इंजर्ड आहेत, परंतु जी एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट असते ती त्यांनी सोडली नाहीये. उत्कृष्ट असा चौकार भाव भाव या ठिकाणी खेळत आहेत. ₹100 या ठिकाणी अभिषेक तसंच मी कॅप्टन आणि उत्कृष्ट फटका, चौकार पुन्हा एकदा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेताना या ठिकाणी ₹200 यांचं पारितोषिक माधवजी निकम साहेब यांच्याकडून. हे स्कीमचा लाभ तुम्हाला चालूच राहील जोपर्यंत ते मैदानात आहेत, तोपर्यंत तुम्हाला या स्कीमचे लाभ भेटेल. तसंच मी विनंती करतो कोकाटे गुरुजींना की आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस गुरुजी, टॉस करायचा आहे आपण. तरी एक कॅमेरामॅनना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेज जवळ कॅमेरा घ्यायचा आहे. आमचे गुरुजी या ठिकाणी जाऊ द्या. या ठिकाणी टॉस झालेला आहे. हेड बॅटिंग या ठिकाणी वॉरियर्स कडून आणि यांची फिल्डिंग आहे. स्कीम या ठिकाणी काकांनी सांगितले आहे की लाडका भाऊ योजना ही स्कीम चालू आहे. जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत स्कीम चालू आहे. पाच रनची आवश्यकता या ठिकाणी. शेवटचं, माफ करा,
संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक प्रदीप शिंगारे अण्णा या ठिकाणी करण्यात आहे आणि हा उत्कृष्ट असा गोल आणि पायाने अडवलेला आहे सुजित सिंग यांनी. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग या ठिकाणी सुजित सिंग यांच्याकडून. त्याच्यानंतरची मॅच आहे वॉरियर्स वर्सेस साई सदन रॉकर्स. या ठिकाणी संघ मालक उपस्थित आहेत विजयजी निकम, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उत्कृष्ट फटका आणि पुन्हा एकदा चौकार लगावलेला आहे. या ठिकाणी मॅच संपवलेली कोकण FC पापलेटवाली गाणं लावायचं आहे आपण. जर तुमच्याकडे नसेल तर तुमचा आता टेप रेकॉर्डर घरी घेऊन जायचा.
उत्कृष्ट अशी फटकेबाजी नितीनजी नाईक साहेब यांच्याकडून. एक मिनिट एक मिनिट. सुशांत सोरटे, सुशांत सोरटे कुठे आहे? सुशांत सोरटे, सुशांत सोरटे, 2 मिनिटं. प्रणव 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 माईक द्या ना दुसरा. प्रणव कट्टे. याच ठिकाणी मनसेचे विभागाध्यक्ष महेंद्रजी भानुशाली साहेब हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. मनसे विभागाध्यक्ष महेंद्रजी भानुशाली साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे. युथ क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचा देखील खूप खूप आभार, धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. तसंच या ठिकाणी लाडका भाऊ योजना ही माधवजी निकम साहेबांनी चालू केलेली आहे. जो कोणी पहिले 3 चौकार लगावेल त्याला 100 रुपयाचा मानकरी. तसेच 157 चे शाखाध्यक्ष राकेशभाई रहाटे, त्याचबरोबर 158 चे शाखा अध्यक्ष विशाल मोहिते साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील युथ क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढून आपण आलात. जयेश या ठिकाणी संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक जयेश यांच्याकडून. उत्कृष्ट असा गोलंदाज आणि 1 रन चोरटी धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे जयेश गोलंदाजवर. फटका आणि आज चौकार लगावलेला या ठिकाणी स्वीप शॉट पराग यांच्या बॅटमधून. लाडका भाऊ योजनेचे ते देखील मानकरी ठरलेले आहेत. माधवजी निकम साहेब यांनी ही योजना चालू केली. MPL साठी आहे. 100 रुपयाचे मानकरी ठरले आहेत पराग.
आणि हा जयेशने देखील कमबॅक केला. यष्ट्यांचा वेग घेताना यष्ट्या उद्ध्वस्त यांच्या देखील 100 रुपयाचं पारितोषिक विजयजी निकम साहेबांकडून आलेलं आहे. वीरेन नार्वेकर या ठिकाणी मैदानात दाखल. नॅचरल्स आईस्क्रीमचे सीईओ वीरेनजी नार्वेकर या ठिकाणी मैदानात दाखल. महाराष्ट्र हेड नॅचरल्स आईस्क्रीमचे हेड या ठिकाणी दाखल झालेले आहेत स्वतः वीरेनजी नार्वेकर साहेब. उभ्या सामना आपण लवकरात लवकर चालू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. खूप असा आता विन मॅच इथे दोनही संघ सेमीफायनल फोर्थ आणि अंपायर थोडं लवकर. दोन्ही संघांना विनंती करा. टाइमचा आहे नाही तर पेनल्टी लागेल. 20 मिनिटाची फक्त आहेत. 20 मिनिटामध्ये 4 षटके व्हायला पाहिजेत, अन्यथा त्यांना पेनल्टी ही भेटेल. पुन्हा एकदा बॅटिंग वरती वीरेन नार्वेकर. उत्कृष्ट असा फटका आणि चौकार. तिसऱ्या चौक्याचे मानकरी ठरलेले आहेत वीरेन नार्वेकर. लाडका भाऊ योजना MPL हे जे संस्थापक अध्यक्ष आहेत माधवजी निकम साहेब यांच्याकडून तुम्हाला देखील रोख रक्कम 100 रुपये याचा लाभ तुम्हाला भेटलेला आहे. उत्कृष्ट अशी मॅच डू ऑर डाय मॅच आहे दोन्ही संघांना. ही मॅच मस्ट विन आहे. डायरेक्टली क्वालिफाय होऊ शकतात MPL सीझन 4 टॉप 4 स्पॉट मध्ये. प्रशांतजी हळू. प्रशांतजी आणि हा मिसफील्ड चौकार. मिसफील्ड या ठिकाणी प्रेशर मध्ये आहे टीम. दोन्ही बलाढ्य संघ. जोही हा संघ विजय प्राप्त करेल तो प्लेऑफ्स मध्ये यांची जागा निश्चित होईल. नितीन नाईक या ठिकाणी आहे. या ठिकाणी